गहू गहू 5 किलो. ज्वारी ज्वारी जास्त नको यावेळेला. संपली का शाई? शलाकाच्या पर्समध्ये असेल पेन, तो घ्या. मी आत्ताच विचारते तिला हे काय आहे म्हणून. नको. मुलं मोठी झाली की त्यांना असले प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा आहे. फाशी किंवा जन्मठेप होईल का? कठीण आहे. तुमच्या अशा वागण्यामुळेच बिघडली आहे ती. मी गप्प नाही बसत आहे, विचार करतोय. आपण तिला असं विचारण्यापेक्षा मला वाटतं ती खरंच स्मोकिंग करते का हे शोधणं जास्त गरजेचं आहे. वाया गेली आहे अगदी कार्टी. कठीण आहे सगळंच. अशी काय ही? काय झालंय? बडबडत होती एकटी स्वतःशीच. ते सोड. बेटा मला सांग, तुझं शूटिंग कसं सुरू आहे? खूप ताण असेल ना कामाचा? नाहीतर मी खूप एन्जॉय करते माझं काम. आणि ताण तणाव कुठल्या कामात नसतात. ते पण खरं आहे. मग तुमच्याकडे काय करतात असा ताणतणाव आल्यावर? काय करतात मीन्स? म्हणजे काही लोक मेडिटेशन करतात, काही जण गाणे ऐकतात, काही जण दारू पण पितात. तुमच्याकडे काय करतात? हो बाबा, असं आमच्याकडे तुमच्याकडे असं काही नसतं. प्रत्येक माणूस त्याला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करतो. जी गोष्ट केल्यावर त्याला रिलॅक्स वाटतं ती गोष्ट करतो. दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असताना दुसरीकडे अंबरनाथ मध्ये देखील वायू प्रदूषणाला नागरिक त्रस्त आहेत. अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मधील कंपन्यांमधून दररोज रात्रीच्या वेळेस गॅस सोडला जातोय. सुरुवातीला हे धोका असल्याचा समज नागरिकांना झाला, मात्र अमोनिया सारखा उग्र वास यायला लागल्यानंतर कंपन्यांचा हा गॅस असल्याचं लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि या गॅसमुळे नागरिकांना श्वसनाला देखील त्रास होतो. याबाबत अनेक तक्रार करून आज तिला विचारतेच, तुम्ही गप्प बसा. अगं असं काय करतेस? प्लीज मला थोडा वेळ दे. असं डायरेक्ट तिला विचारणं बरोबर नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचा इथे कुठलाही वचक इथे दिसत नाहीये. काही नाही, रोजचंच आहे, जाऊ दे. बेटा मला सांग, माझ्या एका मित्राला सिगारेटचं ॲडिक्शन झाले, तर ते व्यसन सोडवायला काय केलं पाहिजे? बाबा, त्यांचं व्यसन तुम्ही आणि मी नाही सोडवू शकत. ते सोडण्याचा डिसिजन त्यांना स्वतःला घ्यावा लागेल. कारण आपण ज्याला व्यसन म्हणतोय ती त्या माणसाची गरज असते, आवड असते, ती त्याला हवी हवीशी वाटते. त्यामुळं शरीराचं नुकसान होतंय तरीसुद्धा. हो ना, कारण ती गोष्ट करताना त्याला आनंद मिळतो. मग तो का सोडेल ती? त्याला बहुत बुरी बला आहे. खरंच बुरी बला है. मला वाटतं तुझं म्हणणं बरोबर आहे. ती सिगरेट ओढते की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही, तोवर तिला विचारणे योग्य नाही. हाय काका, कसे आहात? एकदम फाईन. चला आता मी पण निघतो. बघताय का बॅग? किती सिगरेट आहेत ते मोजून ठेवा.
उद्या कळेल. कसली भयंकर चित्र असतात त्या पाकिटावर. पण आजकालच्या मुलांना ती दिसतात का? सध्या कुठला प्रोजेक्ट सुरू आहे? शॉर्ट फिल्म सुरू आहे. राजकारणाचा धर्म आणि धर्माचं राजकारण. तू ॲडिक्शन, व्यसन ह्या विषयावर फिल्म बनव. सध्या खूप गरजेचा आहे हा विषय. बरं, थोडा रिसर्च करते यावर, मग टीमशी चर्चा करून बनवू. या पाकिटावरची चित्र बघून टेन्शन येत नाही तुला? मित्रा, सिगारेटच्या कशमध्ये जो आनंद आहे तो तुला नाही कळणार. आणि कॅन्सर काय फक्त सिगारेट ओढणाऱ्यानेच होतो असं काही नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझी आई पण कॅन्सरनेच गेली. आपण कुणाचं तरी ॲडिक्शन संपवण्यासाठी काहीतरी करावं असं मला कधीच वाटत नाही. बघ ना, आज समाजात कितीतरी आजारी त्रस्त आहेत माणसं, गरीब आहेत. त्यांना मदत करायला मला आवडतं. अरे पण ॲडिक्शनमुळे ते लोकसुद्धा नंतर आजारीच पडणार आहेत ना. करेक्ट. हां, पण फरक आहे. म्हणजे मी जी आजारी माणसं म्हणतोय ना, ती कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे किंवा शरीरात काहीतरी बिघाड झाल्यामुळे आजारी पडलेली असतात. आणि तू जी आजारी माणसं म्हणतोयस ना, ते मुळात आजारी नसतातच. अरे त्यांची तब्येत एकदम ठणठणीत असते. हां, पण ते असले काहीतरी व्यसनं वगैरे करून आहे ना, आपलं चांगलं शरीर उगाच आजारी पाडून घेतात. बरोबर आहे. हां, काहीही प्रॉब्लेम नसताना स्वतःला असं ठरवून आजारी पाडणं म्हणजे आत्महत्या समजतो मी. अरे ज्याला स्वतःलाच जगायची इच्छा नाहीये त्याची काळजी आपण कशाला करायची? अरे पण त्यांच्या मागे त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्यावर डिपेंड असणारे कितीतरी लोक असतात. त्यांनी काय करायचं? नाही, प्रश्न छान आहे तुझा. पण हा प्रश्न तू मला विचारण्याच्या ऐवजी जे लोक व्यसन करतात ना त्यांनी स्वतःला विचारणं जास्त गरजेचं आहे. असं नाही वाटत का तुला? तू मला मदत करणार आहेस की नाही? नाही, उलट मी कायम अशा माणसांना अधिक व्यसन करायचा सल्ला देतो. काय? हां, अरे बघ ना, म्हणजे कुणी ना कुणीतरी आहे ना त्यांना सतत सांगत असतं की बाबा व्यसन करू नका, याने शरीर बिघडतं. पण ते ऐकतात का? नाही. मग म्हणून मी सांगतो, प्या दारू, ओढा सिगरेट, खा तंबाखू. अरे म्हणजे काय होईल? अशी व्यसनी माणसं जगातून लवकर जातील आणि त्यांच्या घरचे लवकर सुटतील. ट्रेनच्या गर्दीतला एक माणूस कमी होईल, बसमधलं एखादं सीट रिकामं होईल, त्याच्यानंतर तो मेल्यानंतर एखाद्या नवीन माणसाला त्याच्या जागी जॉब मिळेल. भावाला एक हिस्सेदार कमी झाल्यामुळे प्रॉपर्टीमध्ये मोठा वाटा मिळेल. बायको अशा माणसाच्या त्रासातून सुटेल आणि दुसरं लग्न करून सुखाने जगेल. एक व्यसनी या जगातून गेल्यामुळे त्याचा समाजाला फायदाच होणार आहे. काय, बरोबर की नाही? काय नाही, इकडे बाबांना सांग आज आपण जेवायला बाहेर जाऊया. मला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय. बाबा, मी फ्रेश होते, आज जेवायला बाहेर जाऊ. ओके. थँक्यू. अगं हे सयाजी हॉटेल आहे, काही मागव, टेस्टीच असतं आणि क्विक सर्व्हिस. शलाका, तुझे ओठ हल्ली काळे पडल्यासारखे दिसतात ग. काळे दिसतात? आत्ता मी पिंक लिपस्टिक लावते, कुठून काळे दिसतायत? तुझं पण काही असतं. हो का? असेल असेल. महाराज, महाराज, माझी मुलगी खूप हुशार आहे हो, पण सिगरेटच्या व्यसनात अडकली आहे. तिला सोडवा यातून महाराज. महाराज माझ्यावर कृपा करा. काम काय करते मुलगी? ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे.
कॅमेरा शूटिंग करते. तिचं हे काम बंद झालं पाहिजे. ते बंद झालं तरच तिचं हे व्यसन सुटेल. तुमच्या घराण्यावर देवीची कृपा नाहीये. मला सांग, तू शेवटी समोसे कधी खाल्ले होतेस? आणि कोणती चटणी खाल्ली होतीस, हिरवी की लाल? समोसे खाल्ले ना की मला ऍसिडिटी होते हो, निघते मी. विचारा ना, विचारा. बेटा मी काय म्हणत होतो, हं. तू दुसरा काही जॉब किंवा बिझनेस का नाही करत? का? मला आवडतं माझं काम आणि पैसेही चांगले मिळतात. हा गेला तुमचा हत्ती. चेकमेट. नमस्कार भैया. जयराम जी की बोले, का लगाऊं? मला काही नको. मला सांग, इथे येणारी मुलं रोज किती सिगारेट घेत असतील? वो का है साहब, कुछ लोग दिन का 5, कुछ 10, तो कुछ 2 पैकेट भी लेते हैं. सिगारेट वाइट होता है, माणूस मर सकता है. अरे साहब, आदमी की जान का क्या भरोसा. और वैसे भी आप तो सिगरेट पीते नहीं हो. पर आप सोचो, आप घर जाते जाते आपको कोई ट्रक कुचल दे, हो सकता है आपके ऊपर बिजली गिर जाए, आप जिधर बैठे हो उधर बम फट जाए, माणूस तसा पण मर सकत आहे. अहो, आज पण त्या पाकिटात 6 सिगरेट आहेत. 3 दिवसापूर्वी तितकेच होते. आधीच्या पाकिटातील 6 आणि नवीन पाकिटातले 4 संपवले तरी 6च राहतात. हॅलो डॉक्टर, सिगारेटमुळे काय काय आजार होऊ शकतात? सिगरेटमुळे होणाऱ्या आजारांची लिस्ट खूप मोठी आहे. फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात, निमोनिया होऊ शकतो, टीबी होऊ शकतो, डायबेटीस देखील होऊ शकतो आणि सर्वात गंभीर म्हणजे कॅन्सर होऊ शकतो. पण मग याच्यावर इलाज काय? सिगरेट कायमची बंद करणे. तू सिगारेट ओढतोस हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे? नाही, घरच्यांना कळू देणे इतका मी वेडा नाही. पण तुम्ही हे सगळं का विचारताय? त्यांना अजून कसं कळालं नाही? सिगरेट ओढल्यानंतर मीठची गोळी खातो, बडीशेप खातो, माउथवॉश करतो. सिगारेट तू घरी कुठे लपून ठेवतोस? आहेत काही स्पेशल जागा, पण घरी नाही ठेवत. पॅरेंट लोकांना मुलांच्या बॅग्स गुपचूप चेक करण्याची सवय असते. आम्हाला पण प्रायव्हसी हवी की नको? घेणार का? हां, सिगरेट घेणार का? नको. तसं तुला काही सल्ला द्यावा इतका तू लहान नाहीस, आणि मी दिलेल्या सल्ल्यावर तू काही निर्णय घ्यावास इतका तुझ्या आयुष्यातील इम्पॉर्टंट व्यक्ती मी नाही. पण तू ज्या घरात राहतोस तिथे तुला जन्म देणारे, तुझ्यावर अतोनात प्रेम करणारे 2 जण आहेत. तुला जशी तुझ्या आवडीची आणि प्रायव्हसीची चिंता असते तशीच त्यांना तुझ्या हेल्थची चिंता असते. जमल्यास एकदा सिगारेट आणि आईवडील या दोघांपैकी एकाची निवड करावी लागली तर कुणाची करशील? हा प्रश्न तू स्वतःला विचार. या प्रश्नाचं उत्तर मला नाही दिलंस तरी चालेल.
आता हा सीन घेणार आहे आपण, त्याच्यानंतर मग निधीचा सीन घेणार. मग तो झाला की मग त्याच्यानंतर आपलं पॅकअप होईल. हे सीन राहिलेत. 1 मिनिट, एक्सक्यूज मी. बोला बाबा, आज चक्क तुम्ही आणि यावेळेस कॉल केलात? हो बेटा, सहजच केला. तुझी आठवण आली मग केला कॉल. बाबा सगळं ठीक आहे ना? हो हो, डोंट वरी. बाबा काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? हो म्हणजे तसं असेल तर बोला, नाहीतर आता मी बिझी आहे, आपण रात्री बोलू. बरं. बाय बाय. बोलिए साहब, क्या देना है? अरे साहब, अरे बाकी का पैसा तो लेके जाओ. अजीब आदमी है. सिगरेट ओढून काही टेन्शन जात नाही. डॉक्टर, स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीला काय त्रास होऊ शकतो आणि त्याचा आहार कसा असावा? थोडक्यात सांगाल का? स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींना लंग्स, किडनी, ब्रेन, हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे जाऊन त्यांना कॅन्सर पण होऊ शकतो. स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींच्या जेवणात पालक, संत्री, लिंबू, गाजराचा ज्यूस, जिंजर, ब्रोकोली, ओली कडधान्ये सुद्धा असायला हवीत. काय ग, जेवायचं सोडून कसला विचार करत बसलीयस? आज पण पालक? काही नाही ग, सध्या आईबाबांचं काय चालू आहे काही समजतच नाही. दोघेही खूप डिस्टर्ब असतात. त्यांना काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी, पण बोलत नाही आहेत. कसलं तरी दडपण, काहीतरी चिंता आहे त्यांना. काही नाही ग, तुझ्या लग्नाचा विचार करत असते. माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा अशीच परिस्थिती होती. अहो अहो, असे उदास काय बसलात? असे उदास राहू नका हो. तुम्ही असे उदास झालात ना की मलाही फार भीती वाटते हो. आपण आपल्या पद्धतीने सगळे प्रयत्न करतोय ना, होईल हो सगळं नीट. आज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. एका वॉर्डमध्ये गेलो. 27 वर्षाच्या मुलाला त्याचे वडील चमच्याने भरवत होते. त्यांना विचारलं तेव्हा समजलं लास्ट स्टेज आहे, अजून काही महिने फक्त. का वागतात ही मुलं असं? का विचार करत नाहीत ते आपल्या आईवडिलांचा? त्यांच्या अशा व्यसनांमुळे ते स्वतःचा जीव तर धोक्यात घालतच आहेत, पण त्यांच्या मरणानंतर त्यांच्या आईवडिलांना जगता तरी येईल का? मुलांच्या आयुष्यावर आपला काहीच अधिकार नसतो का ग? हो हो, रिलॅक्स, शांत व्हा. गेले कित्येक दिवस तुमची शुगर आणि BP लेवल अनस्टेबल आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही या परिस्थितीत योग्य तोच निर्णय घ्याल आणि आपल्या मुलीला योग्य पद्धतीने या व्यसनातून सोडवाल. आजकाल मार्केटमधल्या सगळ्या भाज्या संपल्या आहेत का? एक दिवसाआड ब्रोकोलीची भाजी असते आपल्याकडे. काय चाललंय काय? कॉफीच्या ऐवजी आल्याचं पाणी, लवंग, दालचिनी टाकून रोज सकाळी न चुकता गाजराचा ज्यूस. टिफिनमध्ये दर 2 दिवसाआड पालक खाऊन कंटाळा आलाय मला.
आणि ज्या दिवशी पालक नसतो तेव्हा मोड आलेली कडधान्य. सेटवर लोक पाईज लावतात, आजच्या टिफिनमध्ये काय भाजी असणार, पालक की कडधान्य? आपण कुठला डाएट फॉलो करतोय का? नाही म्हणजे ते ते बेटा, डॉक्टरने तुझ्या आईला वजन कमी करायला सांगितलंय. बघ कशी जाडी झाली आहे ती. मग बसते रडत, पाय दुखतात, कंबर दुखते. हे खाऊन 3 महिन्यात कशी बारीक होते बघ ती. वजन आईचं वाढलंय ना? हॅलो सर. आपल्याकडे आता ती सिगरेट किती उरली आहेत? अजून 3 सीन्सचं शूटिंग बाकी आहे. वेट सर, मी चेक करते. सर, शेवटचे 2 उरले आहेत. ओके, काळजी घ्या, उद्या जास्त रिटेक होणार नाहीत याची. एका स्मोकिंग न करणाऱ्या माणसाला आपण हा रोल दिलाय. सो आपण त्या टोबॅको नसलेल्या सिगारेट खास बनवून घेतल्यात. चालू शूटिंगमध्ये संपल्या तर शूटिंग थांबेल, वेळ वाया जाईल. हो सर, आहे लक्षात. म्हणून ते पाकिट मी स्वतःसोबतच ठेवते आणि शूटिंगला लागतील तसं त्यातून काढून देते. डोंट वरी सर. ओके, थँक्स. बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. काय बेटा, जेव पटकन. आज आपण आईस्क्रीम खायला जाऊ. आणि बरं का, उद्यापासून तुला टिफिनमध्ये तुझ्या आवडत्या भाज्या. थँक्यू. बाबा, तुम्ही सकाळी कॉल का केला होता? सांगितलं नाही? ते बेटा, ऑनलाईन बिल कसं भरायचं ते विचारायचं होतं, बाकी काही नाही.